थेट जाऊयात, एकनाथ शिंदे बोलतात तिथे। आमचं महायुती सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलेलं आहे ठामपणे। आणि शेतकरी जेव्हा संकटात तेव्हा सरकारने त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलं आहे। आणि आम्ही नेहमीच सांगतो, राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा। आणि त्यामुळे काल अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ज्या कर्जमाफीमधल्या ज्या अटी होत्या त्या अटी काढून टाकल्या, कमी केल्या। 50,000ची अट देखील काढून टाकली। त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते त्यांचं माफ होणार आहे। हा मोठा दिलासा आपल्या बळीराजाला, शेतकऱ्यांना महायुतीने आमच्या सरकारने दिलेला आहे। शरद पवारांनी सुद्धा या कर्जमाफीचं कौतुक केलेलं आहे, याचा अर्थ काय काढायचा नेमका? शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत। चांगल्याला चांगलं म्हणण्याची त्यांची वृत्ती आहे आणि अनेक वेळा त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे। परंतु काही लोक जे आहेत, सरकारने किती चांगलं काम केलं तरीसुद्धा त्याला सरकारवर आरोप करण्याचं, टीका करण्याचं, जे काही खोटं बोला पण रेटून बोला, अशा प्रकारची वृत्ती काही विरोधी पक्षातल्या लोकांची आहे। त्यांना हा खऱ्या अर्थाने एक शरद पवार साहेबांनी दिलेलं उत्तर आहे। उद्धव ठाकरे पुढच्या शनिवारी नागपूरला येऊन रामरक्षा पठण करणार आहेत, असं ट्विट संजय राऊतांनी केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या शहरात येऊन आता ते या सगळ्या बाबतीत आंदोलन करतात। खरं म्हणजे त्यांना आता जनतेने केली शिक्षा तेव्हा त्यांना आठवली रामरक्षा। देवेंद्र फडणवीस दिल्लीत आणि मी सांगतो की हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि त्यांना कळलं आहे की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। आणि हिंदुत्व हे काही आपण जसं टी शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही, ते मनातून असावं लागतं। बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्यांनी सोडले तेव्हाच त्यांचं राम रक्षा असू द्या, अयोध्या मंदिरावर अनेक वेळा टीका करणाऱ्यांनी आता रामरक्षा म्हणणं एक मोठा विनोद आहे। आणि यांनी हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये ठोसलं, जेलमध्ये टाकलं, आता रामरक्षा चांगलं आहे। संजय राऊत म्हटले की फडणवीस साहेब दिल्लीत जाणार आहे। जिस तरीके से फडणवीस साहब दिल्ली जाना रहे म्हटले थे, बात आपने की थी कि मुद्दा कहाँ तक पहुँचा है, क्या वहाँ पे भी बड़े पैमाने पे भ्रष्टाचार हुआ है, किस तरीके की बात सामने आ रही है? यहाँ पर सिद्धिविनायक भी जिस तरीके से देखिए, मैंने कहा क्या, मैंने बताया कि जो एक जब भी वो किलेदार जो मनसे के पदाधिकारी हैं उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस ली थी और वो प्रेस कॉन्फ्रेंस का मैं कल के मेरे रिप्लाई में उसका मुद्दा दिया था कि सिद्धिविनायक मंदिर में जब गड़बड़ी हुई थी तभी मुख्यमंत्री रह चुके उद्धव ठाकरे ने क्यों उसकी पड़ताल करने का आदेश दिया नहीं। तो राम मंदिर के बारे में बोलते हैं, राम रक्षा करते हैं, जो राम मंदिर पर टीका करते थे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, ऐसे बहुत बड़ी चेष्टा करते थे। लेकिन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने राम मंदिर भी बनाया, तारीख भी बता दी। अभी वहाँ पर जो है मैंने उसका दाखला दिया था कि एक प्रेस कॉन्फ्रेंस जो लीडर जो मंदिर उनके साबित पक्ष में है, तो इसकी भी जांच उस वक्त कराने का आदेश होना चाहिए था, लेकिन वो नहीं हुआ। इसका ये मुद्दा मैंने
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना मजबूत केली जात आहे. बोलना हे जनतेने दिली शिक्षा तेव्हा आठवली रामरक्षा अशा स्वरूपात त्यांनी ही जोरदार टीका केलेली आहे. तर शरद पवार यांची चांगल्याला चांगलं म्हणण्याची वृत्ती आहे असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्या भेटीचंही दुसरीकडे समर्थन केलंय. मात्र या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंवरती जोरदार निशाणा साधतात की कपडे बदलल्यासारखं हिंदुत्व बदलता येत नाही असं म्हणत ते ठाकरेंना सुद्धा चांगलेच टोले लगावत आहेत. मात्र त्यांना हाही प्रश्न उपस्थित करण्यात आला की आता राऊत म्हणतायत की फडणवीस दिल्लीत जाणार आहेत, त्यावरती त्यांनी मात्र हाताने नाही अशा स्वरूपामध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे. तोंडी ते काही बोललेले नाही आहेत. मात्र राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क आमच्या बळीराजाचा आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र काही लोक केवळ सरकारवर टीका करण्याचं काम करतात असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवरती आणि ठाकरे गटावरतीच निशाणा साधलेला आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भातही त्यांनी भाष्य केलेलं आहे. शरद पवार यांच्या भेटी संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्यानंतर लागलीच त्यांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका केली आहे. जनतेनं दिली शिक्षा तेव्हा आठवली रामरक्षा असं म्हणत त्यांनी हनुमान चालिसेला केलेला तेव्हाचा विरोध यावरही भाष्य केलंय.